गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळची वेळ आहे आणि माझी चालू आहे खूप कामाची घाई. तर सकाळी सकाळी रांगोळ काढून सकाळी घरातली सगळी कामं, सडा, रांगोळी, देवांची देवपूजा, चहा, नाश्ता सगळं उरकून मला जायचं होतं गावी. तर गावी कशामुळं जायचं होतं ते सुद्धा सांगते. माझ्या दिराच्या मुलाची बैठक होती, म्हणजे लग्न जमवायचा कार्यक्रम होता आणि पाहुणे येणार होते, त्यामुळे लवकर सकाळी जायचं होतं मला. तर घरातली ही सगळी कामं आटपायची आणि लवकर जायचं. कुठंतरी आपल्याला बाहेर जायचं असलं ना, खूप कामाची गडबड होते. समर्थ आवरून बसलेला होता. घरातली देवपूजा वगैरे सगळं झालेलं होतं, फक्त राहिलेली होती दारामधले रांगोळी काढायची. कारण आज उलटं झालं होतं, कारण आज सगळं घरातलं पटापटा आवरून घेतलं, त्यातनं पाऊस पण चालूच होता आणि जायची तर लवकर घाईच होती. मग तेवढ्यामध्ये रांगोळी आज राहणारच होती काढायची खरं तर. पण काय झालं, ते बसले होते फोनवर बोलून, सगळ्यांचं आवरून झालं होतं. तेवढ्यामध्ये मी 5 मिनिटात रांगोळी काढून घेतली. म्हटलं सगळं झालं आहे, रांगोळीच राहिलेली होती. पण रांगोळीसुद्धा पटकन अशी काढून घेतली. उंबऱ्याची पटकन पूजा केली, तुळशीला पटकन अगरबत्ती लावली आणि मग मी तिकडे जायला तयार झाले. तर तसंही माझं सगळं आवरलेलं होतं, पण रांगोळीच राहिली होती. आणि कुठंतरी एखादी जरी गोष्ट आपल्याला कुठं जायचं असेल आणि घाई गडबडीत राहून गेली तर थोडं कुठंतरी मनाला हे वाटतं, हे झालं असतं माझं एवढ्या वेळामध्ये, हे झालं असतं माझं एवढ्या वेळामध्ये. तरी आज मी घरातली सगळी कामं जी, आणि नेहमी मला जायचं जरी असलं, गावाला जायचं असेल किंवा गावाकडे जायचं असेल, कुठेही जायचं असेल, तरी मी माझी घरातली जरा जास्त लवकर उठत असते रोजच्यापेक्षा. घरातली सगळी कामं आटपत असते आणि मग जात असते. त्यानंतर तिथं गेल्यानंतरचा हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर हे आहे बघा आमच्या मोठ्या दिरांचं छान सुंदर असं शेतातलं घर. इतकं सुंदर आहे, फार्म हाऊस म्हणायला काही हरकत नाही, खूप सुंदर. आणि इथं आलं ना की अक्षरशः माघारी जाऊ वाटत नाही, इतका छान. आणि आजूबाजूचा परिसर आहे, खूप शांत आणि निवांत वाटतं बघा. थोडासा चिखल, पाऊस होता त्यामुळे थोडासा चिखल, त्यानंतर दुपारनंतर ऊन पडलं, कार्यक्रम वगैरे झाला त्यानंतर मस्त असं ऊन पडलं. खरं तर मला ही सगळी फुलझाडे जी आहेत ना ती तुमची जवळ शेअर करायची होती, पण तेवढा वेळच मिळालेला नव्हता. ऊन पडलं पण इतकी फुलं सगळी भरलेली होती पावसामुळे, सगळीकडे अशी हिरवळ जी आहे ना ती पसरलेली होती. घराच्या पाठीमागं सुद्धा जायला वेळ मिळाला नाही, कारण कुत्रं बसलेलं होतं, त्यामुळे तिथून काय जायची हिंमत झाली नाही. तो खरान जोराजोराने ओरडतं नवीन माणसाला पाहून. चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.